श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का की आपण वर्षातून कित्येकदा सत्यनारायणाची पूजा करतो, पण जेव्हा तोच सत्यनारायण पवित्र श्रावण महिन्यात आपल्या घरात पूजला जातो, तेव्हा गरुड पुराणानुसार तुमच्या अदृश्य जगात आणि तुमच्या नशिबात नेमकं काय घडत असतं? तुम्हाला माहिती आहे का, श्रावणात सत्यनारायणाची कथा वाचली जात असताना तुमच्या घरातील भिंतीवर, तुमच्या उंबरठ्यावर आणि थेट तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यावर काय परिणाम होतो? गरुड पुराणात साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंनी पक्षीराज गरुडाला श्रावणातील सत्यनारायण पूजेचे असे एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली रहस्य सांगितलं आहे, जे ऐकून आज तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. जर तुम्ही आज हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आध्यात्मिक संकेत तुम्ही गमावून बसाल. म्हणून अगदी शांत चित्ताने हातातील सर्व कामे बाजूला ठेवून पुढील काही मिनिटे स्वामींच्या आणि श्रीहरीच्या चरणी अर्पण करा. कारण आजचा हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नसून तुमच्या जन्मांतराच्या कर्मांना बदलणारा एक साक्षात्कार ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. बरेच जण म्हणतात की आम्ही दरवर्षी श्रावणात सत्यनारायणाची पूजा करतो, पण गरुड पुराण याबद्दल काय सांगते? श्रावणात सत्यनारायण केल्याने खरंच आपल्या कर्माचे पाप धुवून निघते का? आपल्या घरात जे संकट, दारिद्र्य किंवा गृहकलह चालू आहे, तो खरोखर संपू शकतो का? मित्रांनो, आज तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मी हा विशेष व्हिडिओ घेऊन आले आहे. श्रावण हा महादेव आणि श्रीहरी विष्णू यांच्या अलौकिक मिलनाचा काळ मानला जातो आणि या महिन्यात जेव्हा गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा केली जाते, तेव्हा ब्रह्मांडात कोणत्या अदृश्य शक्ती कार्यरत होतात, हे आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. आज मी तुम्हाला गरुड पुराणातील अशा 7 अत्यंत शक्तिशाली संकेताबद्दल, उपायांबद्दल आणि चमत्कारांबद्दल सांगणार आहे, जे तुमच्या घरात श्रावणात सत्यनारायण केल्यावर प्रत्यक्ष अनुभवता येतात. प्रत्येक संकेत ऐकताना तुम्हाला जाणीव होईल की भगवंत तुमच्या किती जवळ आहे. चला तर मग अगदी मनापासून कमेंटमध्ये लिहा, जय श्रीमन नारायण किंवा जय श्री स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. गरुड पुराणाचा थेट संबंध आत्म्याचा प्रवास, कर्म आणि पूर्वजांच्या सद्गतीशी आहे. गरुड पुराणात असे स्पष्ट नमूद केले आहे की श्रावण महिना हा असा काळ आहे जेव्हा आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतात. जेव्हा आपण श्रावण महिन्यात भगवान सत्यनारायणाची कथा आणि पूजा करतो, तेव्हा त्या पूजेचा पहिला भाग थेट आपल्या पितरांना प्राप्त होतो. गरुड पुराण सांगते की सत्यनारायणाच्या पूजेत जो तुळशीचा आणि पंचामृताचा वास असतो, त्याने प्रेतयोनीत किंवा कष्टाच्या प्रवासात असलेल्या पितरांना तात्काळ तृप्ती मिळते. त्यांच्या आत्म्याची तहान भूक भागते आणि ते प्रसन्न होऊन आपल्या घराला अक्षयी समृद्धीचा आणि वंशाच्या वृद्धीचा आशीर्वाद देतात. श्रावणात ज्या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची पूजा कराल, त्या दिवशी पूजेच्या ताटात 1-2 काळे तीळ आणि तुळशीपत्र एकत्र ठेवून पूजेनंतर ते जल घरातील पूर्वजांच्या नावाने उत्तर दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. तसेच पूजेच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. 2. गरुड पुराणात श्रीहरी विष्णू गरुडाला सांगतात, हे गरुडा, ज्या घरात श्रावण महिन्यात सत्याचा आणि नारायणाचा
नामघोष होतो. तिथून अलक्ष्मी, दरिद्रता, आजारपण आणि दुःख देणारी देवी काढता पाय घेते. सत्यनारायण म्हणजे काय? सत्य हेच नारायण आहे. श्रावण महिन्यात वातावरणात नैसर्गिकरित्या सात्विक ऊर्जा असते. अशा वेळी जेव्हा घराच्या मध्यभागी सत्यनारायणाचा चौरंग मांडला जातो, केळीचे खांब लावले जातात आणि शिऱ्याचा महाप्रसाद नैवेद्य दाखवला जातो, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होते. गरुड पुराणानुसार ज्या घरात हा विधी श्रावणात होतो, त्या घरात कंगाली कधीच टिकू शकत नाही. श्रावणात सत्यनारायण पूजेच्या वेळी गव्हाची रास घालून त्यावर तांब्या ठेवावा. पूजेनंतर तो संपूर्ण प्रसाद आणि काही अन्नधान्य एखाद्या गरजू ब्राह्मणाला किंवा दुःखी माणसाला दान करा. सलग 3 श्रावण किंवा दर श्रावणात हा नियम पाळल्यास घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होते. 3. गरुड पुराणात मृत्यू आणि अकाल मृत्यू यावर अत्यंत सखोल मार्गदर्शन आहे. गरुड पुराणात मृत्यू आणि अकाल मृत्यू, अचानक येणारे संकट किंवा अपघाती मृत्यू यावर अत्यंत सखोल मार्गदर्शन आहे. गरुड पुराणातील अध्याय सांगतो की श्रावण महिना हा महादेवाचा काळ आहे आणि सत्यनारायण हा विष्णूंचं रूप आहे. श्रावणात जेव्हा सत्यनारायणाची पूजा होते, तेव्हा शिव आणि विष्णू यांची संयुक्त कृपा त्या कुटुंबावर छत्र धरते. गरुड पुराणानुसार ज्या कुटुंबात श्रावणात सत्यनारायणाची कथा भक्तिभावाने ऐकली जाते, त्या कुटुंबातील सदस्यांवरील मोठे अपघात, असाध्य आजार आणि अकाल मृत्यूचे योग टळतात. पूजेच्या वेळी एका लहान पात्रात शुद्ध पाणी आणि तुळशीची पाने ठेवा. सत्यनारायण कथेचे 5 अध्यायाचे पठण पूर्ण झाल्यावर ते तुळशीचे पाणी घरातील सर्व सदस्यांवर शिंपडा आणि उरलेलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करा. यामुळे शारीरिक व्याधी दूर होतात. 4. कधीकधी घरात कोणतीही अडचण नसतानाही सतत भांडणे होतात, चिडचिड होते, पती-पत्नीमध्ये मतभेद होतात आणि मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. गरुड पुराणात याला ग्रहदोष किंवा वास्तुक्लेश म्हटले आहे. गरुड पुराणात असं लिहिलं आहे की श्रावणात सत्यनारायण पूजेचा संकल्प सोडल्याबरोबर घरातील वातावरणातील सर्व अदृश्य वाईट शक्ती आणि नकारात्मक तरंग पळून जातात. कथेच्या शेवटी जेव्हा आरती आणि सत्यनारायण भगवान की जय असा जयघोष होतो, तेव्हा त्या शंख आणि घंटीच्या नादाने वास्तूचा प्रत्येक कोपरा शुद्ध होतो. 5. सत्यनारायण कथेतील 3रा आणि 4था अध्याय साधू वानिया आणि राजा चंद्रकेतू यांच्याबद्दल आहे. गरुड पुराणात या कथेचे गूढ स्पष्ट करताना असं म्हटलं आहे की जेव्हा माणूस संकटात सापडतो, तेव्हा त्याला बंधनात, जेल, कर्ज किंवा खोट्या आरोपात अडकवले जाते. तेव्हा श्रावणातील सत्यनारायण व्रत त्याला सर्व पाशातून मुक्त करते. साधू वानिया जसा राजाच्या कैदेतून आणि कर्जाच्या सावलीतून मुक्त झाला, तसाच श्रावणात सत्यनारायण करणारा प्रत्येक भक्त त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगातून बाहेर पडतो. सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा, साखर, तूप आणि रव्याचे प्रमाण समसमान असावे. हा प्रसाद पूजेनंतर किमान 5 किंवा 11 गरजू लोकांना स्वतःच्या हाताने वाटप करा. यामुळे कर्जाचे मार्ग मोकळे होतात. 6. गरुड पुराणात सत्यव्रत आणि वंशपरंपरा यावर विशेष प्रकाश टाकला आहे. ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही किंवा ज्यांची मुले चुकीच्या मार्गावर गेली आहेत, त्यांनी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा करावी आणि कथेतील कलावती आणि लीलावतीचा भाग अत्यंत श्रद्धेनं ऐकावा. गरुड पुराण सांगते की श्रावणात सत्यनारायणाचा संकल्प करून मागितलेली संतती ही संस्कारी, दीर्घायुषी आणि कुळाचे नाव उज्ज्वल करणारी जन्माला येते. 7. गरुड पुराणाचा अंतिम उद्देश हा जीवाला मुक्ती देणे हा आहे. गरुड पुराणात साक्षात विष्णू म्हणतात, कलियुगात यज्ञ करणे, कठोर तपश्चर्या करणे सर्वांना शक्य होणार नाही,
पण जो मनुष्य श्रावण महिन्यात एकाग्र चित्ताने सत्यनारायणाची कथा ऐकेल, धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करेल, त्याला हजारो अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभेल. मृत्यूसमयी त्याला यमदूताचे भय राहणार नाही, तर माझे गरुड वाहन त्याला थेट वैकुंठ लोकात घेऊन येईल. श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा गुरुवारी घरात सत्यनारायण पूजा करा. जर आर्थिक परिस्थिती नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन सत्यनारायण पूजेचे दर्शन घ्या, प्रसाद ग्रहण करा आणि कथेचे 5 अध्याय शांतपणे ऐका. याचेही पूर्ण फळ गरुड पुराणात समान मानले गेले आहे. गरुड पुराण आपल्याला हेच शिकवते की भगवंत कधीही तुमच्या पैशाचे भुकेलेले नसतात, ते भुकेलेले असतात तुमच्या भावनेचे. श्रावणात तुम्ही किती मोठा मांडव घालता याला महत्त्व नाही, तर तुम्ही किती मन लावून सत्यनारायणाचा जप करता याला महत्त्व आहे. जर आज तुम्ही संकटात असाल, जर तुम्हाला वाटत असेल की जगभराने तुमचा हात सोडला आहे, तर लक्षात ठेवा, तुमचा स्वामी, तुमचा सत्यनारायण देव अजूनही जिवंत आहे. तो तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवून बसला आहे. श्रावण महिन्यात फक्त एकदा त्याला हाक मारून बघा, तो दाहोद तुमच्या मदतीला येईल. तर मित्रांनो, मला मनापासून सांगा, आजचा हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला कसा अनुभव आला? तुम्हाला तुमच्या घरात यातील कोणता संकेत आधीच दिसला आहे का? किंवा तुम्ही या श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करणार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.